आज मी इटलीच्या अतिशय सुंदर अशा एक छोट्याशा शहरामध्ये आहे. या शहराचं नाव आहे पेरुजिया. रोमपासून 170 किलोमीटर अंतरावरती बसलेलं हे उत्तरेच्या दिशेने असलेले एक सुंदरसं ऐतिहासिक शहर आहे. या शहरामध्ये आज भेट दिलेली आहे. तर या शहराविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर हे जे शहर आहे हे ऐतिहासिक दृष्टिकोनातून खूप प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे, जे की इटलीच्या एक रत्नापैकी एक महत्त्वाचं रत्न म्हणजे एक महत्त्वाचं शहर हे मानलं जातं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की पेरुजिया या शहराची जी रचना आहे ही रचना मध्ययुगीन काळातील घरांची रचनेप्रमाणे आहे. म्हणजे तेव्हापासून जुन्या घर आहे. आता या जी साईड आहे जी तुम्हाला दिसते ही बाहेरची साईड आहे, ज्यामध्ये काही आधुनिक घरं आणि यामध्ये काही पुरातन जे घरांचं स्ट्रक्चर आहे ते दिसतंय. परंतु शहराच्या मध्यभागी असलेली जी घरांची जी रचना आहे ही मध्ययुगीन काळातील आहे. तर ती बघायला आपल्याला खूप मजा येणार आहे. आणि या पेरुजिया शहरातील जे रस्ते आहेत ते रस्ते उल्लेखनीय असे आहे की चढ आणि उतार आणि त्यांच्या असलेल्या किल्ल्याप्रमाणे जी असलेली रचना जी आहे ह्या घरांच्या रस्त्यांची, आणि अरुंद रस्ते आहे परंतु अतिशय सुंदर आणि अतिशय स्वच्छ अशी ही सिटी आहे. तर या सिटीमध्ये आपण आता एक्सप्लोर करणार आहोत. आता हा सिटी सेंटरपासून हा रस्ता जो आहे खाली चाललेला आहे. जसे की आपल्याकडे जुन्या काळामध्ये गडीवरती घरं असायची, म्हणजे उंचावरती घरं असायची, तसं हे उंचावरती बसलेलं हे गाव म्हणता येईल, शहर म्हणता येईल. आणि तिथून आता हे खाली पायऱ्याने आता असे रस्ते आहेत. हे वन वे रस्ते आहेत, म्हणजे जाण्याचा एक रस्ता. आणि तुम्ही बघू शकता की ह्या पुरातन घरं आहे आणि ज्या गाड्या जातात त्या एका वेळेने जातात, येताना दुसऱ्या वेळेने यावं लागतं. तर ह्या ज्या घरांचे जे वैशिष्ट्य आहे ही मध्ययुगीन काळातील घरं मानले जातात. आणि जे रस्तेसुद्धा आहे तुम्ही बघू शकता की दगडाचे बनलेले आहे. जुन्या जे विटासारखा जो प्रकार आहे ते विटांनी बनलेले आहे हे तुम्ही बघू शकता की अशा पायऱ्या या पेरुजियामध्ये चढ आणि उतार या पद्धतीने दिसतात. आता खाली हा जो रस्ता चालला आहे तो हा फक्त जे पायी जाणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी हा रस्ता खालून, आणि वरतून एक छोटासा पूल, जो जुना पूल आहे त्याच्यावरनं गाड्या ज्या जाताना दिसत आहेत. तर पेरुजिया हे जे शहर आहे तर या शहराची लोकसंख्या जी आहे ती 1,60,000 1.5 लाखाच्या आसपास लोकसंख्या आहे. प्रामुख्याने इथं विद्यार्थी संख्या जास्त आहे, जे जगभरातून इथे या पेरुजिया युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. वेगवेगळ्या कंट्रीचे विद्यार्थी इथे शिकण्यासाठी येतात. इथे एक लँग्वेज इन्स्टिट्यूट म्हणता येईल, युनिव्हर्सिटी म्हणता येईल. तिथे लँग्वेज शिकण्यासाठी बरेचसे जे इंटरनॅशनल स्टुडंट्स येतात. आता तुम्ही बघू शकता की हा चढ आहे, म्हणजे या रस्त्याने जाताना चढ जाणवतो. अशा पायऱ्या ज्या आहेत ते जुन्या बिल्डिंगमध्ये तुम्हाला अशा पायऱ्यावरनं चढत जायचं आहे तुम्हाला. आणि अशी तुम्हाला अरुंद गल्ल्या दिसतील ज्या वरपर्यंत बांधलेल्या तुम्हाला इथं दिसू शकतात. बघा की भूतकाळात गेल्यासारखं जेव्हा तुम्ही इथून फिरता तेव्हा तुम्ही अतिशय पुरातन काळामध्ये तुम्ही आहात असं जाणवतं आहे. आणि या पुरातन बिल्डिंगमध्येच छोटे छोटे शॉप त्यांनी तयार केलेले आहे. आता इथे हा चढ आहे, या पायऱ्यावरनं चढत जाऊन मेन एक छोट्याशा रोडला तुम्ही जाऊ शकता. त्या अशा पायऱ्या तुम्हाला पूर्ण शहरामध्ये पेरुजियामध्ये दिसतील. आणि इथे तुम्ही बघू शकता की उंच उंच बिल्डिंग ही जी आहे किंवा हे जे घरं आहे हे जुन्या आर्किटेक्ट पद्धतीने बांधले गेलेले आहेत.
तर मित्रांनो, हे जे आहे हे आहे युनिव्हर्सिटी ऑफ फॉरेनर्स. इथे इटालियन लँग्वेज जे फॉरेन स्टुडंट्स आहेत त्यांना इटालियन लँग्वेज शिकवली जाते. ही बिल्डिंग जी आहे ती 1921मध्ये तयार केलेली होती. तर अशा पद्धतीने इथे विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय फेमस असं पेरुजिया शहर आहे. बघू शकता पायऱ्यांनी आता खाली उतरावं लागतं आहे. चढ आणि उतार म्हणजे तुम्हाला चालण्याची जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही पायी या शहरामध्ये फिरण्यास तुम्हाला काहीही वाटणार नाही. आता आपण पेरुजियाचा हार्ट म्हणजे जे मध्यभाग जो आहे या शहराचा, याला पेरुजियाचा सर्वात प्रसिद्ध चौक मानला जातो. आणि युरोपियन शहरामध्ये असा चौक प्रत्येक सिटीमध्ये, प्रत्येक छोट्या मोठ्या शहरामध्ये असतो. आणि हा चौक म्हणजे सेंटर पॉईंट असतो. तर हा जो चौक आहे या चौकाचं नाव आहे नोव्हेंब्रे क्वात्रो. क्वात्रो म्हणजे 4 नोव्हेंबर ह्या चौकाला नाव दिलेले आहे. 4 नोव्हेंबर ही इटलीच्या पहिल्या महायुद्धातील विजयाचे दिनांक म्हणून ह्या चौकाला नाव दिले गेलेले. ते विजयाचं प्रतीक म्हणून हा जो चौक आहे याला नोव्हेंब्रे चौक म्हटलं जातं. नोव्हेंब्रे हा नोव्हेंबर म्हणून इटलीमध्ये प्रोनाऊन्स केलं जातं. तर ह्या चौकामध्ये तुम्ही बघू शकता की या चारी बाजूनी ऐतिहासिक ह्या इमारती आहे. यामध्ये ही इथे प्रशासकीय बिल्डिंग आहे. समोर जे तुम्हाला कारंज्या दिसत आहे हे अतिशय फेमस, मला वाटतं 12व्या शतकामध्ये तयार केलेले हे फाउंटन आहे, कारंजे आहे. आणि इथे सर्व लोक संध्याकाळच्या वेळेस किंवा हेच एक महत्त्वाचं चौक मानला जातो. इथे कॅफे आहे, रेस्टॉरंट आहे. लोक इथे येतात आणि इथे या चर्च आणि इतर सगळ्या ऐतिहासिक मध्ययुगीन काळातील वास्तूंना भेट देतात. तर आपण आता कॅथेड्रल ऑफ सॅन लॉरेन्झो या ही चर्च बघणार आहोत. तर ह्या चर्चचं जे वैशिष्ट्य आहे, ही चर्च 1345मध्ये याचं बांधकाम सुरू झालं आणि 1490पर्यंत चाललं. तर या चर्च ही अतिशय पुरातन आणि विशेषतः ख्रिश्चन धर्मासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तर या चर्चमध्ये ही या चौकातील एक प्रमुख अट्रॅक्शन आहे जे टुरिस्टसाठी. आणि यामध्ये जे याचं जे बांधकाम आहे ते मध्ययुगीन काळातील बांधकाम आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुरेख असं बांधकाम आतल्या साईडने हे केलेलं आहे.
तुम्ही बघू शकता की ह्या ज्या अरुंद गल्ल्या आहेत या गल्ल्यातून पायऱ्यांनी खाली उतरायचं, वरती चढायचं, असे खाली वरती रस्ते आहेत. मोठ्या मोठ्या दगडांच्या भिंती चे ह्या बिल्डिंग आहेत आणि एवढ्या अरुंद गल्ल्या आहेत की तुम्ही बघू शकता की 2 भिंतींना जोडून अशा कमान या गल्ल्यांमधून टाकलेल्या आहेत. आणि हे एका रस्त्यातून दुसऱ्या रस्त्याला जाण्याचा हा मधला रस्ता आहे की लोक या रस्त्यातून दुसऱ्या रस्त्याला जॉईन. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा एक पहिल्या भागातील माहिती आपण बघितलेली आहे. आता दुसऱ्या भागामध्ये पेरुजियामध्ये एक भूमिगत किल्ला आहे आणि त्या किल्ल्या संदर्भात आपण भेट देणार आहोत. त्याच्याविषयी आपण माहिती पुढील येणाऱ्या भागामध्ये बघू. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. या पद्धतीचेच युरोपियन भेटीचे व्हिडिओ आपण तयार करत असतो. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.